मित्रांनो, स्क्वॉट्सचा व्हिडिओ शूट करून झालेला आहे आणि हा व्हिडिओ जो आहे हा नॉर्मल व्हिडिओ नाही आहे जो मी नेहमी व्हिडिओ शूट करतो तसा व्हिडिओ नाही. हा व्हिडिओ आहे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ ज्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे तुम्ही एक प्रॉपर स्क्वॉट्स कसे करू शकता. एन्जॉय. मित्रांनो नमस्कार. हार्टबीट फुल आहे का? कारण आज करतो लेग्सचा पूर्ण सेशन नाही शूट करत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही स्क्वॉट्स कसे करू शकता प्रॉपर, स्क्वॉट्सचे बेनिफिट्स काय आहेत आणि स्क्वॉट्स केले पाहिजेत की नाही. तर स्टार्ट करूया व्हिडिओ. बाकी इंटेन्स ट्रेनिंग करणार आहे आज पूर्ण व्लॉग. तर शूट नाही करणार. मी बऱ्याच दिवसानंतर स्क्वॉट्स करतो आहे. ॲक्च्युली 1-2 सेशन केले त्याच्यामध्ये स्क्वॉट्स केले नव्हते. मी हॅक स्क्वॉट करत होतो. आज बारबेल स्क्वॉट करते. ओके, तर चला ही ठेव तिकडं. ओके, तर पहिल्यांदा तुमचा बार लिफ्ट करण्यापासून. बार लिफ्ट कसा करायचा, आता तुम्ही जेव्हा रॅकमध्ये बार लावता ना तेव्हा 1-2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. ते म्हणजे तुमची बारची प्लेसमेंट. आता ही प्लेसमेंट जी आहे ना, जर तुम्ही जास्त वरती ठेवलीत तर तुम्ही काही व्हिडिओज बघितले असतील ज्याच्यामध्ये बार रॅक करताना तुम्हाला कावरेज करावा लागतो. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये इन्सिडेंट झालेले जसे हात तुटलेले आहे तुम्हाला माहिती आहे. तर ते पहिल्यांदा अवॉइड करण्यासाठी तुमची जी क्लॅव्हिकलची बोन आहे ना त्याच्या 4 फिंगर खाली तुमचा बार पाहिजे, जेणेकरून बार रिरॅक करताना स्ट्रगल नाही होणार आहे ना. जेव्हा आपण लिफ्ट करतो त्याच्यानंतर रेपिटेशन केल्यानंतर थकतो आपण, एकदाचा कधी बार रॅक करतो आहे ना, त्या टाईमला स्ट्रगल नाही होणार. तर बार तुमच्या क्लॅव्हिकल बोनच्या एक 3-4 फिंगर खाली पाहिजे. ओके, बार लिफ्ट करताना कधी पण असं जायचं नाही. ओके, तुमचा जो बार आहे त्याच्या खाली जायचं आहे. दोन्ही तुमचे पाय ते एक्झॅक्ट तुमच्या बारच्या खाली असतील. बार खाली गेल्यानंतर मेक शुअर हेड अप, चेस्ट अप. ओके, देन बॅक अर्च, लिफ्ट. ओके, एक स्टेप मागे यायचं आहे. जसं की मी सांगितलं, हेड अप असेल, चेस्ट अप. हेड अप असल्याने काय होईल, तुमची बॅक पण अर्च राहील पूर्ण आहे ना. देन तुमचे हात आहेत, हाताची प्लेसमेंट ती जेवढी जास्तीत जास्त क्लोज असेल त्याच्याने तुमची ग्रिपिंग स्ट्रॉंग बनू शकते. ओके, जास्त लांब नाही ठेवायचा. ठेवू शकता तुम्ही जर तुम्ही एक्सपिरियन्स आहात तर, पण मी सजेस्ट करेन की एकदम क्लोज ठेवायचं आहे, त्याच्याने तुमची टाईटनेस मेंटेन होते. ओके, बॅक अर्च, स्लो खाली जायचं आहे. खाली कुठपर्यंत जायचं आहे, 90 डिग्री नाही, कम्प्लीट खाली बसायचं आहे. ओके, अप, फुल रेंज ऑफ मोशन. सी, आता तुम्ही राईट साईडला जर तुमचा मिरर असेल तर हा बार एक्झॅक्ट स्ट्रेट लाईन मध्ये खाली गेला पाहिजे. स्ट्रेट लाईन म्हणजे वरती जिथे आहे खाली जाताना पण त्याच लाईन मध्ये गेला पाहिजे खाली. देन अप. ओके, रिरॅक करताना तुम्ही डिरेक्टली केजमध्ये बार फेकलात तरी चालेल. ज्या काही गोष्टी सांगितल्यात त्या ट्राय करून बघा. त्याच्यानंतर बेल्ट लावणं गरजेचं आहे. तर तुमची बेल्ट लावल्यानंतर तुमची कोरची टाईटनेस आहे ना ती कोर आपली बॉडी पण होल्ड करते. जेव्हा तुम्ही ब्रीद इन करता तेव्हा कोर टाईट होते, त्याच्याने पूर्ण कंप्लीट बॉडी टाईट होतेच, पण कोरला अजून टाईट करण्यासाठी तुम्ही बेल्ट यूज करू शकता. तसा स्पेसिफिक बेल्टचा काही यूज नाही आहे. ओके, आता स्क्वॉट्स केली पाहिजे की नाही, तर मी सजेस्ट करेन की स्क्वॉट्स केली पाहिजे. पण तुम्हाला जर काही इंजुरी असेल नीमध्ये तर मग तुम्ही अवॉइड करू शकता. बारबेल स्क्वॉट तुम्ही हॅक स्क्वॉट करू शकता. ओके, त्याच्यानंतर स्क्वॉट्सने इंजुरी होते का? स्क्वॉट्सने इंजुरी कधीच होत नाही, पण तुमचा स्क्वॉट्स करण्याचा तरीका कसा आहे त्याच्यावरती डिपेंड करतं. बाकी मी तर नेहमी स्क्वॉट्स करतो आणि आता खूप जास्त टाईम झालेला आहे. मी माझ्या आता सेट मारून घेतो. ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आय होप तुम्हाला समजल्या असतील.
बाकी मी वर्कआउट करतोय, अजून 2-3 सेट शूट करतोय हेवी, तर तुम्ही बघा आता. हो ओके मित्रांनो, अजून एक जसे सरांनी आठवण करून दिले आणि मी लावणारच होतो, ते प्लेट लावताना काढले होते मी बाहेर. लॉक. रिझन, तुम्ही प्लेट टाकल्यानंतर या ज्या बंपर प्लेट्स आहेत ना, त्या बारमधून स्लो बाहेर येतात. ते तुम्हाला समजणार पण नाही. स्लाइडली बार खाली झाला, या साईडच्या सगळ्या पडतील, तिकडे जाऊन पडतील आणि मग इन्सिडेंट. तर हे लॉक यूज करा कधी पण, क्लिप्स. मित्रांनो, जर ही गोष्ट तुम्ही यूज नसाल करत तर उद्यापासूनच स्टार्ट करा. मी खूप आधीपासून यूज करतो. मी आधी निकॅप यूज करायचं, मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बोललेलो पण आहे. निकॅप्स यूजलेस प्रोडक्ट, हे तुम्ही लावा आणि डिफरन्स तुम्हाला समजून येईल लगेच. पहिली गोष्ट म्हणजे कॉन्फिडन्स येतो. सेकंड थिंग, इंजुरी नीला नाच्या बराबर. आणि थर्ड, इझिली मी 30-40 किलो तरी जास्त मारतो जर कम्पेअर केला विदाऊट नी रॅप्स. आणि जेव्हा पण हेवी वेट लावतो मी हे लावतोच, जरुरी आहे. वेट किती आहे? 25-25, 50, 50, 20, 90. भाई मजबूत आहे वेट. श्रुती उभी राह. Five. Do. किती गेले? 9. अरे एक मारला असता. ठीक आहे, नेक्स्ट सेटला. भाई वे प्रोटीन फ्राय केला तर काही प्रॉब्लेम नाही ना होणार. यूट्यूबला कमेंट आले, वे प्रोटीन फ्राय. आता पॅनकेक बनवताना वे प्रोटीन तो पॅनमध्ये जाणारच ना. फ्राय मच्छी आहे का ती? सुरमई फ्राय, वे प्रोटीन फ्राय, नवीन रेसिपी. चलो सेकंड सेट करतो. One more. Up.
दहा उलटीसारखं वाटतं नको घे चल नको हार्टबीट जास्त आहे का ओके स्क्वॉट्स ओव्हर बाकी कंटिन्यू करतो वर्कआउट हा व्हिडिओ इथेच संपतोय मित्रांनो थँक्यू जी काही इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे ती तुम्ही तुमच्या वर्कआउटमध्ये ॲड करू शकता ज्याच्याने तुम्हाला बेनिफिट्स होतील तुमच्या इंजुरीची रिस्क इंजुरीज कमी येतील ओके चलो व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मराठी मित्रांसोबत आणि चॅनलला सबस्क्राईब करा साईडला जो बेल आयकन आहे त्याला पण टॅप करा ज्याच्याने तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ येईल त्याची नोटिफिकेशन येईल ओके बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये मजबूत बना मजबूत